आज आपण उपवासामध्ये खाल्ले जाणारे रताळ्याचे गोड काप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. याकरिता मी एक रताळे स्वच्छ धुवून घेतले आहे. हे अशा प्रकारे शिलनीने रताळ्याचे साल शिलून घ्यायचे आहे. आता या शिलून घेतलेल्या रताळ्याचा पुढचा व मागचा भाग कट करून घेऊ. आता याचे थोडे जाडसर गोल काप करून घेऊ. आता मी येथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आहे. त्यामध्ये हे सर्व चिरून घेतलेले गोल काप टाकून घेऊ. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप मी गरम करून घेतले आहे. आता हे सर्व रताळ्याचे काप यामध्ये टाकून तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. आता या कढईवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटाची याला वाफ देऊन घेऊ. या 4 ते 5 मिनिटात मध्ये आधी झाकण काढून हे रताळ्याचे काप अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता हे रताळे व्यवस्थित शिजले आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घेऊ. तुम्ही कितपत गोड खाता यानुसार तुम्ही बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊ आणि यातील गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घेऊ. आता या कढईवरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. 1-2 मिनिटं झाली आहेत. आता यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊ. हे रताळ्याचे गोड काप बनवून तयार आहे. याचा मस्तपैकी वास येत आहे. हे रताळ्याचे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे रताळ्याचे काप तुम्ही उपवासाला बनवून खाऊ शकता. हे खूपच पौष्टिक असतात. तसेच ते खाण्यास मस्त लागतात. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.